नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या लालूचा घोडा ह्या कथासंग्रहातली कथा, आणि कथेचं नाव आहे प्रेम आणि मराठी साहित्य विश्व. ऐकूयात मित्रांनो. संध्याकाळची वेळ. तमाम ऑफिसं सुटलेली होती. कर्मचाऱ्यांची रस्त्यावर सांडलेली गर्दी हळूहळू पुढे सरकत होती. त्याच गर्दीत सुरेश साखरदांडे हे नाव धारण करणारा रुबाबदार व्यक्तिमत्वाचा 27 वर्ष वयाचा, नाकी डोळी नीटस आणि बऱ्यापैकी उंची लाभलेला तरुण क्रांती देशपांडे या नावाच्या 24-25 वर्ष वयाच्या, तजेलदार गव्हाळ रंगाच्या, गुबगुबीत गालांच्या, पेन्सिलसारख्या सरळ नाकाच्या, काळ्याभोर डोळ्यांच्या, कुरळ्या केसांची महिरप डोक्यावर वागवणाऱ्या, लाल चुटूक ओठांच्या तरुणीला शोधत होता. त्याचे डोळे सारखे भिरभिरत होते. त्याला ती दिसली. भरभर पावलं टाकत, गर्दीतल्या एक दोघांना नकळत धक्के देत तो तिच्याजवळ पोहोचला. पण नेहमीप्रमाणेच आजसुद्धा तिला हाक मारून थांबवण्याचं धाडस काही त्याला झालं नाही. सुदेशला क्रांती आवडली होती. तिच्याशी ओळख काढून, तिची मैत्री संपादून, तिच्याबरोबर गप्पा मारून, टप्प्याटप्प्यानं तिला प्रपोज करायचं स्वप्न तो गेले महिनाभर दिवस रात्र बघत होता. पण तिच्याकडे बघून सुरुवातीचं साधं स्मितहास्य करण्याचं धाडससुद्धा त्याला करवत नव्हतं. पण आजची गोष्ट वेगळी होती. अशा बाबतीतला एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी यशस्वीरित्या ओलांडलेला होता. आज तिला थांबवून त्याबद्दल सांगून मोकळं व्हायचा त्याने विचार केलेला होता. पण तो विचार प्रत्यक्षात मात्र उतरत नव्हता. तो नुसताच आपला तिच्या शेजारी पावलं टाकत होता. गर्दीबरोबर ते दोघंही पुढे पुढे सरकत होती. एवढ्यात एका वळणावर क्रांती थांबली. अहो मिस्टर, असं म्हणत तिने त्यालासुद्धा थांबवलं आणि त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यात बघत ती म्हणाली, माझं नाव क्रांती देशपांडे. तुमचं नाव सुदेश. संपूर्ण नाव सुदेश मनोहर साखरदांडे. तुम्ही हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनमध्ये अधिकारी आहात. तुमच्या खात्यात बऱ्यापैकी पैसा आहे. तुम्हाला कसलंही व्यसन नाही. तुमची कोणी मैत्रीण नाही आणि तुम्ही अविवाहित आहात. बरोबर आहे? सुरेशनं नंदीबाईला सारखी मान हलवली. अरे काय मुलगी आहे, बुलेट ट्रेनप्रमाणे धाडधाड बोलायची गाडी हाणती नुसती. हा विचार सुदेशच्या मनात येतो न येतो तोच क्रांती पुढे म्हणाली, गेले महिनाभर मी बघतीये तुम्ही सारखे माझ्या मागावर असता, माझ्याकडे बघत असता. चुकून नजरानजर झाली तर नजर चुकवता. तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं असतं, पण सुरुवात कशी करायची या संभ्रमात असता. बरोबर आहे? सुदेशनं पुन्हा एकदा नंदीबाईला सारखी मान हलवली. त्याच्या डोळ्यात बघत संशयी आवाजात क्रांती म्हणाली, तुम्ही माझ्या प्रेमात तर नाही ना पडलेले? नाही, अनेक तरुण माझ्या प्रेमात पडलेले आहेत म्हणून विचारते. तुमच्या बाबतीत तसं नसेल तर ठीक आहे, आणि असेल तरी फारसं काही बिघडत नाही. पण आज मला सोक्षमोक्ष लावायचाच आहे. एक सांगा, मीही तुमच्या प्रेमात पडावं, मग आपण दोघांनी लग्नाचं ठरवावं. घरच्या मंडळींनी मान्यता दिली तर उत्तम, नाही दिली तर घराबाहेर पडावं, लग्न उरकून संसार थाटावा, वगैरे वगैरे विचार तुमच्या डोक्यात थैमान घालत असतील ना, तर मी तुम्हाला थोडं सावध करू इच्छिते. काय आहे की मी आहे माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे, अजूनही करतायत. त्यामुळे सगळ्यात आधी त्यांची पसंती महत्त्वाची. थांबा, मला माझं बोलणं पूर्ण करू द्या. कुठे होते बरं मी? हां, तर त्यांची पसंती महत्त्वाची. त्याचे म्हणजे त्यांना सोडून मी तुमच्याबरोबर येईन हे असले विचार डोक्यातनं काढून टाका बरं का. आणि लक्षात ठेवा, केवळ तुमच्यासाठी मी घर सोडणार नाही. तुम्हाला माझा नाद सोडावा लागेल. आजच्या प्रथेप्रमाणे तुम्ही माझ्या अंगावर ॲसिड फेकलत किंवा पेट्रोल टाकून जाळायचा प्रयत्न केला तरीही नाही. त्रिवार नाही, 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 नाही. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या ना, माझ्या वडिलांची स्थावर जंगम इस्टेट भरपूर आहे.
मी जर त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं तर ती सगळी इस्टेट सरकारला देऊन टाकतील. तसं त्यांचं डोकं तिरपांगडं आहे. उगाच नाकबूल करण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगू बघतीये की तुम्ही माझ्या आधी त्यांची पसंती मिळेल याकरता प्रयत्न करा. माझ्या पिताश्रींना पसंत पडेल असं काहीतरी तुमच्या हातून घडू दे. पिताश्री घरीच असतात आणि आमचं घर तुम्हाला माहिती आहे. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी माझं ओझरतं दर्शन घडावं म्हणून तुम्ही आमच्या घरावरनं चक्रा मारत असता. बरोबर आहे की नाही? आता सुदेशने पुन्हा एकदा नंदीबाईलासारखी मान हलवली. काय धाड 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 बोलती हो, आपल्याला बोलूच देत नाही आहे. तेवढ्यात क्रांतीच पुढे म्हणाली, मी काढलेल्या तुमच्या सविस्तर माहितीनुसार तुम्ही काही मुके वगैरे नाही आहात. तुम्हाला बोलता येतं ना? सुदेश चाचरत म्हणाला, हो म्हणजे तसं म्हटलं तरी चालेल हो. क्रांती म्हणाली, गेले महिनाभर मी तुम्हाला बघतीये पण तुमचा आवाज मी कधी ऐकला नव्हता. बरा आहे तुमचा आवाज. मला ना कर्कश आवाजाचे पुरुष नाही आवडत. बरं ते असो, पुन्हा एकदा सांगते, आपला प्रेम किंवा प्रेम लग्नाकडे वळायचा विचार असेल तर तुम्हाला आप्पांची भेट घ्यावी लागेल. आप्पा म्हणजे माझे वडील, पिताश्री. उगाच वेळ दवडू नका. काय आहे, वेळेचा अपव्यय मला नाही आवडत. भेट घ्या, ताबडतोब भेट घ्या. सुदेश म्हणाला, मी येते रविवारी येईन तुमच्याकडे. आप्पा भेटतील का? मला असं सांगायचं आहे की त्याच्या तोंडचं वाक्य अर्धवट तोडत क्रांतीच म्हणाली, येता रविवार म्हणजे परवा. तुमची तयारी झाली आहे का? मला आधी एक सांगा, मराठी साहित्याशी तुमचा कितपत परिचय आहे? त्या बाबतीत माझी मदत हवी आहे का? नाही पण तसं कशाला ना. मला सांगा, श्रीपू आणि वपू यांच्यात नेमका फरक कुठला? नेमका फरक म्हणजे ते आपलं ते सुदेश अडखळला. क्रांती म्हणाली, अहो असं चाचरल्यासारखं काय करताय? थांबा, आपण काय करूया, आपण त्या चौथऱ्यावर बसूया. आप्पांच्या प्रश्नांची तुम्हाला कल्पना द्यायला पाहिजे. जवळच्या एका चौथऱ्यावर दोघं बसले. तर आता प्रश्न असा आहे की श्रीपू आणि वपू यांच्यात नेमका फरक काय? श्रीपू आणि वपू या मंडळींची संपूर्ण नावं कळू शकतील का? सुदेशनं गोंधळून एक क्लू मागितला. अहो, श्रीपू म्हणजे श्रीपू भागवत आणि वपू म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे. तुम्हाला एवढंही माहीत नाही का काय? क्रांतीने आश्चर्याने विचारलं. नाही बुवा, नाही माहिती. सुदेशनं आपली सरळ कबुली देऊन टाकली. अहो, मग त्यांच्यातला नेमका फरक तुम्हाला सांगता यायचा नाही असं समजायचं का? कपाळावर नाखुशीची नाजूकशी आठी घालत क्रांतीने त्याला विचारलं. तिच्या मनात विचार डोकावला, एवढा साधा प्रश्न उत्तराविना राहिला तर आप्पांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे हा बिचारा काय टिकणार? म्हणजे हा उमदा तरुण असाच वाया जाणार? त्याला थोडी मदत करायला पाहिजे. तेवढ्यात सुदेश म्हणाला, प्रश्न जरा चुकला आहे का? म्हणजे दोघंही पुरुषच ना, ते फरक कसला सांगणार? अहो तसं नाही काही. श्रीपू हे पुस्तकांचे प्रकाशक आहेत. लेखकांना उजेडात आणायचं काम ते करतात. वपूंनी कथाकार, कथाकथनकार म्हणून नाव कमवलं आहे. तुम्ही त्यांचं काही वाचलेलं नाही म्हणजे आश्चर्य म्हणायला हवं. मोठाले डोळे करत क्रांतीनं नाखुशी व्यक्त केली. नाही, नाराजी अजिबात व्यक्त करू नका. वपू काळे यांच्या काही कथा मी वाचल्या आहेत. त्यांच्या कथाकथनाच्या कॅसेट माझ्याकडे असाव्यात. सुदेश मोघम बोलून गेला. नाही एवढं मोघम बोलून चालणार नाही. आमचे आप्पा मराठी साहित्यप्रेमी आहेत. त्यांच्या तरुणपणी त्यांनी त्यावेळच्या कितीतरी लेखकांच्या साहित्याचा भुगा पाडलाय. भुगा सगळ्या साहित्यिकांच्या खाजगी गोष्टी ते कोळून पिलेले आहेत. त्यामुळे माझ्याशी लग्न करायचं म्हणजे आप्पा त्यांच्या आवडत्या विषयावर म्हणजे मराठी साहित्य विश्वाशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारणारच. आता श्रीपू भगवताशी संबंधित एक मजेदार असा प्रश्न आहे की ते जेव्हा लग्नाला उभे राहिले तेव्हा कोकणातल्या त्यांच्या एका गमत्या मित्रानं त्यांना शुभेच्छा तार पाठवली. त्या तारेत श्रीपू मॅरेज इज नॉट मौज, इट इज सत्यकथा असा मजकूर होता. आता मला सांगा, मौज आणि सत्यकथा हे मराठी शब्द त्या इंग्रजी तारेमध्ये त्यांनी का बरं वापरले? उत्तर सोपं आहे की मौज आणि सत्यकथा या मराठी शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द फन आणि ट्रू स्टोरी त्यांना माहीत नसणार.
क्रांतीने कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाली, अहो कपाळ, अहो मौज आणि सत्यकथा ही श्रीपूंच्या मालकीची नावाजलेली नियतकालिका आहेत. तुम्हाला एवढंही माहिती नसावं? नाही ठीक आहे, आता चाळून बघेन ना मी. अहो दोन्ही नियतकालिकं कधीच बंद पडली आहेत. आता मौजचा अंक दिवाळीत तेवढा येतो, सत्यकथा बंदच झाली आहे. मग झालं ना, बंद झालेल्या किंवा बाजारात न चालणाऱ्या गोष्टी मी का लक्षात ठेवाव्यात सांगा बरं. सुदेशनं किंचित तक्रारीच्या सुरात विचारलं. क्रांती ठासून म्हणाली, आप्पांना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात अशा वाटतात ना म्हणून. आता पुढचा प्रश्न, मुर्गी क्लबच्या सदस्यांची नावं सांगा. मुर्गी क्लब? ही काय भानगड आहे बुवा? नाही, भानगड वगैरे काही नाही. वांद्र्याच्या साहित्य सहवासात राहणाऱ्या साहित्यिकांनी या क्लबची स्थापना केली होती. बाहेरचे साहित्यिकसुद्धा सदस्य झाले होते. म्हणजे महिन्यातून एकदा कोणातरी एका सदस्याच्या घरी जमायचं आणि मुर्गी कापायची, एवढं या क्लबचं ध्येय धोरण होतं. मुर्गी खाण्यात कसला आलाय संकल्प? मुळात साहित्याशी मुर्गीचा संबंध काय? साहित्यिकांनी लेखनाचे संकल्प सोडायला पाहिजेत ना. लेखनाचे संकल्प होतातच, सगळेच लेखक तो करतात. महिन्यातून एकदा मुर्गी खाण्याचा संकल्प आहे ना, तो महत्त्वाचा. उगाच मूळ प्रश्नाला फाटे न फोडता सदस्यांची नावं सांगा हो पाटापाटा. आधी मला नॉनव्हेज खाण्याला चटावलेल्या साहित्यिकांची नावं सांगा, म्हणजे नेमकी नावं सांगता येतील. क्रांती ठेंगा दाखवत म्हणाली, काय पण ज्ञान वाहतंय. अहो या क्लबमध्ये व्हेजवाले साहित्यिक जास्त होते. सुदेश बावळट्ट मुद्रा करत म्हणाला, नॉनव्हेज अंड्याप्रमाणे नॉनव्हेज मुर्गी हा प्रकार नसतो. अहो मुर्गी म्हणजे क्लक क्लक करणारी कोंबडी, ती नॉनव्हेजच असते. ते ठाऊक आहे सगळ्यांना. सदस्यांची नावं ठाऊक आहेत का नाही ते लक्षात ठेवा. आप्पांचा हा अतिशय आवडता प्रश्न आहे. सदस्यांची नावं अशी आहेत, कविवर्य वसंत बापट, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि गंगाधर गाडगे. नीट लक्षात ठेवा, हां, म्हणजे उत्तर द्यायला सोपं जाईल. तुम्ही काय प्रश्नपत्रिका फोडायचा प्रकार चालवताय का? बघा, ही गोष्ट माझ्या इथिक्सच्या विरुद्ध आहे. फोडलेल्या प्रश्नांची उत्तरं मी देणार नाही. मग मला विसरा. नाही तसं असेल तर मग माझ्या इथिक्सचा प्रश्न तूर्त बाजूला ठेवू. पुढे सांगा. ऐका, एका कवीची नव्यानंच ओळख कोणीतरी करून दिल्यानंतर त्याला आपादमस्तक न्याहाळत, तुम्ही कविता करता? आंघोळ कधी करता का? असं कुणी विचारलं. आता कवितेचा आणि आंघोळीचा संबंध काय हो? आंघोळ केली तर चांगली स्वच्छ कविता करता येते आणि केली नाही तर कविता जमत नाही, असं मी तरी कुठं वाचलेलं नाही आहे. हे बघा, तुम्ही पुन्हा फाटे फोडताय. परिणाम लक्षात घ्या, नेमक्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही, हा प्रश्न मी ऑप्शनला ठेवू इच्छितो. काहीही ऑप्शनला टाकता येणार नाही. सगळे प्रश्न सक्तीचे आहेत. उत्तर माहिती नसेल तर ऐका. हा प्रश्न भाषाप्रभू आणि उत्तरप्रेमी साहित्यिक पु. भा. भावे यांनी एका नवख्या कवीला विचारला होता. हो का? मग त्या बिचाऱ्या कवीनं उत्तर काय दिलं? मला फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत, प्रश्न उपप्रश्न नकोय, असं तुम्हाला आप्पा ऐकवतील. त्या मगाशच्या उत्तराला जोडून एक नवीन प्रश्न. पु. भा. भावे गंपटराव असा कोणाचा उल्लेख करत. ओठ दुमडून नकारार्थी मान हलवून सुदेश म्हणाला, नाही बुवा, तुम्हीच सांगा. तुम्ही आप्पांना असं म्हटलंत ना, बाहेर जायचा दरवाजा दाखवतील बरं का. उत्तर ऐका. भाव्यांचे सगळ्यात जानी दोस्त कविवर्य ग. दी. माडगुळकर, त्यांना ते गमतीनं गंपटराव अशी हाक मारायचे. काय हो, तुमच्या आप्पांनी काय असलेच प्रश्न काढलेत का भावी जावयाला विचारायला? नाही, तसंच काही नाही. काही सोपे, काही कठीण, काहींची उत्तरं एका शब्दानं द्यायची. आता हा प्रश्न ऐका. लग्नासाठी दाखवण्यात आलेल्या मुलीला, हे पहा, आज मजपाशी काही नाही, उद्या काय मिळेल ते सांगता येत नाही, पण जीवनात पैसा मिळवणं हेच साध्य आहे असं मी मानत नाही. हे ध्यानात घेऊन मला पत्करायचं असेल तर बघा, असं कोण कोणाला म्हणालं? फक्त नाव तेवढं सांगा. उत्तर सोपं आहे. लग्नाला तयार असलेल्या तरुणानं त्याला दाखवण्यात आलेल्या तरुणीला म्हटलं. फार शहाणपणाची उत्तरं अपेक्षित नाहीत. नाव सांगा म्हणजे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नाही, मुळात हा प्रश्नच मला मान्य नाही आहे. असं कोणी कोणाला म्हणणं शक्यच नाही आहे. अहो आता तुमचंच उदाहरण घ्या. तुम्ही माझ्या बँक बॅलन्सची सुद्धा चौकशी केली. बँक पासबुकावरचा आकडा गरगरीत नसता तर तुम्ही माझ्याशी आपणहून बोलला सुद्धा नसतात. जीवनात पैशाचं स्थान महत्त्वाचं आहे हे तुम्हाला पटलं आहे, मला पटलं आहे, पण तुमच्या आप्पांना पटलेलं दिसत नाही आहे.
प्रश्न आप्पांनी विचारलेला नसून त्या साहित्यिकानं आपल्याशी संसार थाटू इच्छिणाऱ्या मुलीला विचारलाय. त्या साहित्यिकाचं फक्त नाव तेवढं तुम्हाला सांगायचं आहे, त्याच्यासाठी इतकी आडवळणं का? मुळात असला प्रश्न कोणी विचारेल हेच मला मान्य नाही ना. अशा प्रकारची उत्तरं देणार असाल तर आप्पा मान्यता देणार नाही का? उत्तर तुम्हाला ठाऊक नाही असं वाटतंय. ठीक आहे, उत्तर ऐका. त्या साहित्यिकाचं नाव गो. नि. दांडेकर. ज्यांना हा प्रश्न त्यांनी विचारला त्यांचं नाव कुमारी विमल वामन नामजोशी, म्हणजेच विवाहानंतरच्या सौभाग्यवती नीरा गोपाळ दांडेकर. समजलं? असला चमत्कारिक प्रश्न ऐकून सुद्धा त्यांनी दांडेकरांशी लग्न लावलं म्हणजे आश्चर्यच म्हणावं लागेल. आश्चर्य नंतर करत बसावं. एका सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या. ह ना आपटे आणि ना ह आपटे यांचं नातं सांगा. फार सोपा प्रश्न विचारू नका बुवा. डोक्याला थोडा ताण पडेल असा विचारा ना. तुमच्या सोप्या प्रश्नाचं सोपं उत्तर म्हणजे ना ह हे हनांचे चिरंजीव. मला वाटलंच होतं तुम्ही उत्तर चुकीचं देणार. उत्तर चुकलं माझं? नाही, शक्यच नाही हो. अहो, त्या दोघात काही नातंच नव्हतं. फार तर ते आडनाव बंधू होते असं म्हणूयात हवं तर. फार जुने संदर्भ असलेले प्रश्न का विचारता हो तुम्ही? अहो, आप्पा विचारतात म्हणून. आणि तुम्ही मला नका प्रश्न विचारू. मी केवळ तुमच्याकडनं उत्तराची अपेक्षा ठेवते. पुढचा प्रश्न ऐका. व. दी. कुलकर्णी, वा. ल. कुलकर्णी, जी. ए. कुलकर्णी आणि साहित्य क्षेत्रातले आणखीन कितीतरी कुलकर्णी, या मंडळीतनं एक कुलकर्णी वेगळे, ते कुठले? क्रांतीनं भुवई उंचावत विचारलं. क्रांतीच्या भुवई विभ्रमाकडे संभ्रमित होऊन बघत असताना सुदेशनं खांदे उडवून म्हटलं, काय की बुवा, कुलकर्णी कुळवृत्तांत मी तरी काय वाचलेलं नाही आहे. क्रांतीनं विजयी मुद्रेनं त्याच्याकडे बघत विचारलं, अहो मग तुम्ही वाचलंय काय? अशी उत्तरं आप्पांच्या समोर द्याल ना, विकेट उडेल तुमची. उत्तर ऐका. जी. ए. कुलकर्णी हे एकमेव कथाकार. बाकीचे बहुतेक सगळे कुलकर्णी टीकाकार, समीक्षक. रंगनाथ कुलकर्णी हे एकपात्री कार्यक्रम करणारे. आता जी. एनच्या विषयी उपप्रश्न. जी. एनच्या कथासंग्रहाच्या शीर्षकांचं एकमेव वैशिष्ट्य सांगा. सुदेश म्हणाला, अहो आधी त्यांच्या कथासंग्रहाची नावं तर मला सांगा. आप्पा सांगणार नाही तुम्हाला नावं, पण मी सांगते. जी. एनच्या कथासंग्रहाची नावं हिरवे रावे, रक्तचंदन, काजळ माया, पिंगळा वेळ, सांज शकून. सुदेशनं थोडा वेळ विचार केल्यासारखा चेहरा केला. कथासंग्रहाची नावं स्वतःशीच पुटपुटून बघितली. मग चेहरा पाडत म्हणाला, तुम्हीच सांगा बुवा. क्रांती म्हणाली, अहो जरा आणखीन विचार करा. सोपं आहे उत्तर, आपोआप सुचेल. एकदम हार खाल्लेली आप्पांना नाही आवडत अहो. नाही, आप्पांनी विचारल्यावर ह्या प्रश्नाचं उत्तर चढदिशी सांगेन ना. तूर्त तुम्ही सांगा ना उत्तर. अहो, त्यांच्या प्रत्येक संग्रहाचं शीर्षक 5 अक्षरी असायचं. हा, त्याच्या अगदी सोपं उत्तर होतं की. उपयोग काय तुम्हाला सांगता आलं का? मला तर बाई तुमची काळजी वाटायला लागली हो. आप्पांच्या समोर तुमचं कसं व्हायचं हो? हे बघा, जे व्हायचं आहे ते होईल. जी. एनच्या प्रमाणे मी सुद्धा नियती मानणारा माणूस आहे. मला एक सांगा, जी. एनचा न्यूमरॉलॉजीवर विश्वास होता का? प्रत्येक कथासंग्रहाचं नाव 5 अक्षरांचं म्हणालात ना, म्हणून मी विचारतोय, 5 हा आकडा शुभ होता का? माफ करा, प्रश्न विचारण्याचा हक्क फक्त मला आहे. तुम्हाला उत्तरं फक्त द्यायची आहेत. लग्नासंबंधींचा आणखीन एक प्रश्न आहे. मराठी साहित्यात कुलकर्णी आडनावाप्रमाणे जोशी हे आडनाव पुष्कळांचं आहे. उदाहरणार्थ य. गो. जोशी, महादेव शास्त्री जोशी, ए. व्ही. जोशी, श्रीज जोशी इत्यादी. आता कुठल्या जोशीच्या पत्नीनं त्यांना ऐकवलं की त्यावेळी मला 2 जोशींनी पसंत केलं होतं, पण ते जोशी होते बेळगावचे. वडील म्हणाले त्यातल्या त्यात पुण्याचा जोशी बारा, बेळगाव आणखीनच लांब हो. मला जर बेळगावचा जोशी मिळाला असता तर जास्त बरं झालं असतं, पण पत्रिकेत पुण्यातला जोशी होता. तर तो जोशी कुठला सांगा. प्रश्नातच उत्तर आहे की तो जोशी पुण्याचा. ते तर झालं हो, पण नेमका प्रश्न हा की कुठला जोशी, यगो, महादेव शास्त्री, एवी का श्रीज? तुमच्या आप्पांनी ना हे प्रश्न कुठून काढलेत समजत नाही हो. आता तुम्हीच उत्तर सांगा आणि पुढच्या प्रश्नाकडे वळा बुवा. त्या जोशींचं नाव श्रीज जोशी. त्यांची मस्करी करणाऱ्या त्यांच्या पत्नीचं नाव सौभाग्यवती कमल जोशी. त्या त्यांच्या लेखनिकसुद्धा होत्या बरं का. आता हे उद्गार कोणाचे ते मला सांगा. मला स्वतःला महत्त्वाकांक्षा नसण्याचा रोग आहे, तो माझ्या वडिलांचा वारसा आहे. सांगा आता. काय की बुवा, महत्त्वाकांक्षा नसणं हा रोग आहे हे मला आत्ताच कळलं. अहो, लो एम इज क्राईम.
क्रांती काहीतरी महत्त्वाचं आठवल्यासारखं म्हणाली. महत्त्वाचं सांगायचं राहिलं. अहो, आप्पांना शुद्ध मराठी लागतं. इंग्रजीचा एकही शब्द किंवा वाक्य घुसडायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला तिथल्या तिथे बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. नाही, असं असेल तर मग आत यायचंच का नाही याचाच मला विचार करायला लागेल. मग तुम्हाला मी नाही मिळणार, चालेल का बघा. सुदेश तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, नाही हो, नाही चालणार. संपलेत प्रश्न का आणखीन काही आहेत? क्रांती एकदम गंभीर झाली आणि म्हणाली, तुमची काहीच तयारी दिसत नाही हो. काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे बघा. सुदेश आश्वासक स्वरात म्हणाला, नाही तुम्ही काळजी करू नका. मी वेळ अशी मारून देईन ना की तुम्ही आणि आप्पा बघत राहाल. नाही, ते बघायला मला नक्की आवडेल. आता ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे बघा, चित्रा नावाचं साप्ताहिक होतं. 18,000 प्रती संपायच्या. पण या साप्ताहिकाच्या मालकानं मात्र संपादक द्वयीला सुनावलं, 18,000 प्रती हा खप फार होतोय, तो 5,000वर आणा आणि तुमचा पगार निम्मा करा. मला त्या संपादकांची नावं सांगा. मला आधी सांगा, हा प्रश्न खरा आहे का उगाच मला चकवण्यासाठी तयार केला आहे? आत्तापर्यंतचे सगळे प्रश्न खरे आहेत, एकही प्रश्न काल्पनिक नाही आहे. अहो, असं कसं म्हणता? मालक मंडळी संपादकामागे एकच टुमणं लावत असतात की खप वाढेल असं वाचकांना काहीतरी द्या. कुठला गाढव मालक असं सांगेल खप खाली आण म्हणून? मालकाचं नाव लोटवाला शेठ. संपादकांची नावं तुम्ही सांगा. सांगा की, लोटवाला का लोटावाला? लोटवाला काय आणि लोटावाला काय, दोन्ही एकच. नावात काय आहे? मग नावं कशाला विचारताय तुम्ही? आप्पांचा प्रश्न आहे म्हणून. उत्तर माहिती नाहीत असंच ना? नीट लक्षात ठेवा, उत्तर आहे मोग रांगणेकर आणि अनंत काणेकर. सुदेशनं एक जांभई दिली आणि म्हणाला, संपले का हो प्रश्न? शेवटचा शिल्लक राहिलाय. सांगू का असू देत? आता असू देत कशाला? सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही ऐकवली आहेत. ऐकवा, प्रश्न ऐकवा आणि सांगा उत्तरही. ऐका, आपल्याला फ्लॅट मिळावा म्हणून उपोषणाला बसलेल्या साहित्यिकाचं नाव सांगा. नेते मंडळी उपोषण करतात हे ऐकून होतो. साहित्यिक सुद्धा उपोषणाला बसले ते पहिल्यांदाच ऐकलं. सांगून टाका, त्याही महाशयाचं नाव. नीट लक्षात ठेवा, त्या साहित्यिकाचं नाव दिलीप पुरुषोत्तम चित्रे. जयवंत दळवी गमतीनं त्यांना दिलीपोत्तम म्हणायचे. सुदेश काहीतरी आठवल्यासारखं करत म्हणाला, जयवंत दळवींच्या मासळी प्रेमाविषयी काही प्रश्न नाही आहे का? त्यांना पापलेट आवडतं का, सुरमई का, कोळंबी का, झिंगे का, सोडे? नाही, असा प्रश्न नाही आहे. पण साहित्यिक आणि मासे यांच्यातला घनिष्ठ संबंधातला एक प्रश्न आठवला आहे, तो ऐका. कुठल्या साहित्यिकानं असं म्हटलं की ज्या मासळीवर आजवर माझा देह पोसला गेला तो माझा देह माझ्या मरणानंतर समुद्रात विसर्जित केला जावा, म्हणजेच माशांना अर्पण करावा? नकारार्थी मान हलवत सुदेश म्हणाला, नाही हो, नाही सांगता येत. पण मला सांगा, त्यांची अखेरची इच्छा पूर्ण झाली का हो? अहो, असली इच्छा कशी पूर्ण करता येईल? त्या साहित्यिकाचं नाव कविवर्य बा भ बोरकर. त्यांची इच्छा कागदोपत्रीच राहिली. नाही, मग हा घोर अन्याय झाला आहे. तुम्ही आप्पांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली नाहीत आणि तुम्ही नापास झालात तर तो माझ्यावर अन्याय केल्यासारखं होईल. सुदेश आश्चर्यानं डोळे विस्फारून म्हणाला, काय ऐकतोय काय मी? अहो, अगदी पहिल्याच भेटीत जगातल्या कुठल्याच प्रेमिकेनं कुठल्याच प्रेमिकाला इतके आश्वासक शब्द ऐकवले नसतील. धन्य धन्य झालोय मी आज, धन्य झालो. हे बघा, जे काही धन्यभिन्य व्हायचं ना ते नंतर व्हा, आधी माझं ऐका. आप्पांना साहित्याप्रमाणे व्यंगचित्रकलेबद्दल सुद्धा आस्था आहे. कार्टूनच दिसत आहे तुमचे आप्पा. हे बघा, माझ्या पिताश्रींबद्दल असले उद्गार काढण्या अगोदर 10 वेळा विचार करा तुम्ही. अजून काही आपलं लग्न झालेलं नाही आहे, त्यामुळे आपल्या सासऱ्याबद्दल उपमर्दकारक शब्द उच्चारण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. सुदेशनं कान पकडून माफी मागितली आणि म्हणाला, सॉरी, म्हणजे क्षमा असावी. प्रश्न ऐकवताय? एका व्यंगचित्रकारानं असं म्हटलंय की निरुत्साही करण्याबद्दल हातखंडा असणाऱ्या संपादकांची महाराष्ट्रात कमी नाही, उदंड आहे. तो मातीचा गुण आहे. हे उद्गार कोणाचे? नाही, त्यांचं बरोबर आहे. हा मातीचा गुण तुमच्या आप्पांनी घेतलाय. त्यांच्या सुकन्येबरोबर लग्न लावू बघणाऱ्या भावी जावयाला हे असले निरुत्साही करणारे प्रश्न विचारायचे? अगं बाई, म्हणजे याही प्रश्नाचं उत्तर तुमच्याजवळ नाही आहे का काय? सुदेश टाळी करता हात पुढे करत म्हणाला, काय बरोबर ओळखलं तुम्ही, फार चतुर आभार का तुम्ही. तुमच्याकडं नको आहे मला चतुरपणाचा दाखला. तुम्ही कितपत चतुर आहात ते आप्पांना बघायचं आहे. एक संपादक होऊन गेले, त्यांच्याबद्दल असं बोललं जायचं की आपल्या दररोजच्या संपादकीयात ते महात्मा गांधींना 4 गोष्टी सुनवत.
चर्चिलची हजेरी घेत आणि स्टॅलिनला ठोकून काढत. त्या संपादकाचं नाव सांगा. महात्मा गांधी, चर्चिल, स्टॅलिन ही मंडळी काळाच्या पडद्याआड कधीच गेली हो. या मोठ्या माणसांना सुनावणाऱ्याचं नाव कळून आप्पांना काय करायचं आहे? अहो, त्यांना आपला भावी जावई चतुरस्त्र आहे का नाही ते बघायचं आहे. उत्तर तुम्हाला ठाऊक नसेल तर ऐका. नाही, त्या व्यंगचित्रकाराचं नावसुद्धा ठाऊक असेल तर सांगा ना. व्यंगचित्रकाराचं नाव चंद्रशेखर पत्की आणि संपादकाचं नाव प्रभाकर पाध्ये. नीट लक्षात ठेवा. हां, भूतकाळाचे आधीचे हे संदर्भ तुमच्या आप्पांना ज्यांनी दिले ना, त्यांना माझ्याकडनं ना शिव्याच मिळतील. अरे, वर्तमान काळाबद्दल बोला ना जरा. क्रांती म्हणाली, तुम्ही तोंड सांभाळून बोला. हे सगळे प्रश्न स्वतः आप्पांनी तयार केलेत. पुलंच्या प्रमाणे आमचे आप्पा भूतकाळात जास्त रमतात. जाता जाता एक प्रश्न विचारते, पुलंचं नाव गेलं आहे ना कानावरनं? वा, या प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. अहो, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला कोण विसरणार आहे? नशीब, शेवटी एका तरी प्रश्नाचं तुम्ही उत्तर अचूक दिलं. तो ब्रेहो ब्रेहो. संपले बाई प्रश्न. आणि क्रांती उठून उभी राहिली. सुदेशकडे बघत म्हणाली, एक सुचवू का? तुम्ही येत्या रविवारी येण्याऐवजी पुढच्या रविवारी याल का? नाही, म्हणजे काय होईल, पूर्वतयारी करायला वेळ मिळेल. हां, हे घ्या प्रश्नोत्तराचं टाचण, पाठ करायला लागा. अच्छा, येते हो मी. सुदेश तिला थांबवत म्हणाला, अहो कॉफी वगैरे घ्या ना, प्रश्न ऐकून घसा सुकला असेल तुमचा. सुकला तर सुकला, मला काही घरी जाऊन गायनाचा कार्यक्रम नाही करायचा आणि कॉफी मी वसूल करीनच. पण तुम्ही आप्पांच्या परीक्षेत पास झाल्यानंतर आणि जय्यत तयारी कराल तर पास व्हाल. वाटल्यास आपण रंगीत तालीमही करू. बाय, फिर मिलेंगे. आणि क्रांती निघाली. ती गर्दी दिसेनाशी होईपर्यंत तिच्या आकर्षक पाठमोऱ्या आकृतीकडे प्रेमभऱ्या नजरेनं सुदेश बघत राहिला. स्वतःशी खुदकन हसला आणि तिथनं निघाला. सुदेशबद्दल विचार करत क्रांतीही निघाली. तिने सुदेशला आपल्याकडे टक लावून बघताना कित्येक वेळा बघितलं होतं. तिला तो आवडला सुद्धा होता. आणि लाजरा बुजरा वाटणारा हा सुदेश चांगला बोलका निघाला की. पण त्याचं मराठी साहित्य विश्वाबद्दलचं ज्ञान जरा आगाधच म्हणायला हवं. एकाही प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं त्याला. आप्पांच्या समोर भंभेरी उडणार याची. आप्पांचं त्याच्याबद्दल चांगलं मत व्हावं म्हणून काय बरं करावं. दरम्यान ती घरी आली. आपल्याला सुरेश साखरदांडे नावाचा तरुण आज भेटला. तो आपल्याशी बोलला. रविवारी तो येणार आहे. ही महत्त्वाची माहिती आप्पांच्या कानावर घालण्यासाठी ती आल्या आल्या आप्पांच्या खोलीत गेली. तिला बघितल्याबरोबर आप्पा म्हणाले, ये ये बैस बैस. हे बघ, माझा एक जुना मित्र आहे, त्याचा मुलगा तुझ्या प्रेमात पडलाय म्हणे. तुला बहुतेक पत्ता नसणारच त्याचा. तर तुला मागणी घालण्याकरता ते दोघं पिता पुत्र येणार आहेत. आपल्याकडे ह्या रविवारी येणार आहेत. मी मुलाला आज दुपारीच बघितला आहे. त्याच्याशी गप्पाही चांगले झाले आहेत. मुलगा छान आहे, छान आहे मुलगा. अर्थात तुलाही तो तेवढा छान वाटला पाहिजे नाही का? पण माझी खात्री आहे बरं का की तुला तो निश्चित आवडेल. आवडेल तुला तो. आश्चर्यचकित होत क्रांतीनं विचारलं, त्यांनी मला मागणी घातली? मग तुमच्या त्या तोंडी परीक्षेचं काय? मराठी साहित्य विश्वासंबंधीचे प्रश्न ते विचारणार तुम्ही त्याला? छे ग, त्याला का म्हणून विचारायचे? ते जुन्या माहितीवर आधारलेले प्रश्न नाही का? तो मला आवडलाय. आधीच्या मला न आवडणाऱ्या आणि तुझ्याशी लग्न करू इच्छिणाऱ्यांना ते प्रश्न मी विचारायचो आणि त्यांना नापास करून टाकायचो. हा छान आहे, हा छान आहे. तुलाही तो आवडेल. तू बघशील, हो आवडेल तुला. क्रांती आप्पांच्या तोंडाकडे बघत राहिली. आता सुदेशचं काय? कोण हा आप्पांचा बालमित्र? कधी पडला त्याचा सुपुत्र आपल्या प्रेमात? लक्षात कसं नाही आलं आपल्या? एवढ्यात आप्पा म्हणाले, अरे हो, एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं बरं का. माझ्या त्या मित्राचं नाव आहे मनोहर साखरदांडे आणि त्याच्या मुलाचं नाव आहे सुदेश बरं का. त्याबरोबर क्रांती हू 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 करत हुडहुडी भरल्यासारखी हसायला लागली आणि आप्पा तिच्याकडे आश्चर्यानं बघत राहिले. मित्रांनो, कापडी सरांची ही कथा तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलही सबस्क्राईब करून टाका. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्र.